या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर तुम्हाला मॉससाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुम्हाला काही तुमची सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन दाखवणारे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला सबमिट करावे लागतात। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दर्शविणारे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करावे लागतात, ज्यामध्ये आहे तुम्हाला तुमची 10वी आणि 12वी झाल्याची मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे सनद ज्याला आपण म्हणतो, याच्या प्रत तुम्हाला या फॉर्म सोबत अटॅच कराव्या लागतात। त्यानंतर तुमचे UG आणि PG या दोन्ही कोर्सेसचे ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे अटॅच करावे लागतील। आता ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट आणि मार्कशीट यामध्ये फरक आहे। ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट आणि तुमची डिग्री यामध्ये सुद्धा फरक आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन स्पेसिफिकली ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावे लागेल आणि दोन्ही कोर्सेसच्या ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडावे लागतील। जर तुम्ही मास्टरसाठी जर अप्लाय करत असाल आणि तुमचं यापूर्वी मास्टर झालेलं नसेल तर तुम्ही तुमच्या UGचे ट्रान्सक्रिप्ट इथे जोडू शकता, परंतु जर तुम्ही PhD साठी अप्लाय करत असाल किंवा सेकंड मास्टरसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला दोन्ही कोर्सेसचे ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट इथे जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या इंग्लिश लँग्वेज टेस्टचा स्कोर सुद्धा इथे जोडणे आवश्यक आहे आणि हे तुमच्या युनिव्हर्सिटीवर डिपेंड आहे। जर युनिव्हर्सिटी सांगत असेल की तुम्हाला IELTS द्यावी लागेल तर तुम्हाला IELTSचा स्कोर इथे जोडावा लागेल। जर युनिव्हर्सिटी सांगत असेल TOEFL किंवा इतर कोणती एक्झाम द्यावी लागत असेल तर त्याचा स्पेसिफिक स्कोर इथे जोडावा लागतो। बऱ्याच युनिव्हर्सिटी तुम्हाला या एक्झामपासून सूट सुद्धा देतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याजवळ अनकंडिशनल लेटर असणं फार गरजेचं आहे। आता अनकंडिशनल लेटर म्हणजे काय की पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये पर्टिक्युलर कोर्ससाठी तुमचं ॲडमिशन जे आहे हे सिक्युअर आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला युनिव्हर्सिटीची QS रँकिंग सुद्धा इथे मेन्शन करणे फार गरजेचे आहे। हा सुद्धा एक क्रायटेरिया या स्कॉलरशिपचा आहे। जर तुमची युनिव्हर्सिटी ही 200 पर्यंतच्या रँकमध्ये बसत असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहात, तुम्ही अप्लाय करू शकता। हा QS रँकिंगचा पुरावा घ्यायचा कसा? फार इझी आहे। तुम्ही गुगलवर जाऊ शकता, QS रँकिंग त्या वर्षाची एक लिस्ट काढू शकता आणि तुम्ही जर स्क्रीनशॉट जरी मारून घेतला आणि त्याची नंतर झेरॉक्स मारली आणि ती झेरॉक्स सुद्धा तुम्ही तुमच्या या फॉर्मला जोडू शकता, म्हणजे तो पुरावा तुम्ही इथे जोडू शकता। आणि या पार्टमधला शेवटचा भाग म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक अंदाजपत्रक सुद्धा इथे जोडावे लागेल। त्यासाठी तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीला मेल करू शकता आणि त्यांच्याकडून ही माहिती घेऊ शकता आणि आलेली माहिती तुम्ही या फॉर्ममध्ये जोडू शकता। यानंतरची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात। थँक्यू।